सिंहगड म्हणताच पुणेरी बाहू नकळत स्फुरण पाहू लागतात. सिंहगड म्हणजे पुण्याच्या एवढ्या जवळ असलेलं आरोहकांचं एक आवडतं तीर्थक्षेत्र. रविवारी, सुटीच्या दिवशी किंवा तसं म्हणाल तर कधीही सिंहगडावर आरोहक प्रस्तरारोहणाचा सराव करताना सापडतात. गडावर उभं राहिलं की येणारी वाऱ्याची अलगद झुळूक देखील तुमच्या कानात दैदिप्यमान इतिहास कुजबुजते. तानाजीच्या भरघोस मिशा, पहाडी छातीवरील तटतटणारे बंद, तलवारींचा खणखणाट, असं काय काय तरी ऐकू येतं. तानाजीच्या अभूतपूर्व पराक्रमासमोर लपून जाणारा परंतु तेवढ्याच निधड्या छातीचा एक मावळा नंतरच्या काळात होऊन गेला. त्याचं नाव नावजी बलकवडे. काळ संभाजीच्या वधानंतरचा. श्रींच्या राज्यावर पराभवाचं अंधाधुंदीचं सावट आलेलं आणि अशाच अस्थिर परिस्थितीतही मराठी राज्याशी इमान राखून पराक्रम गाजवणाऱ्या वीरांपैकी नावजी बलकवडे. लोहगड, सिंहगड असे जिंकून नावजीनं मोठाच पराक्रम गाजवला. या अज्ञात वीराचा अंत मावळातच कुंडलिका नदीच्या उगमाजवळ झाला. आणि याच इतिहासाच्या अस्पष्ट खुणा शोधताना आम्हाला गवसला कुंडलिका सुळका. आणि हेच ते कुंडलिका नदीचं खोरं. घाट माथ्यावरून पश्चिमेकडे पाहताना सह्याद्रीच्या कडेकपारीत, डोंगराच्या कुशीत अनेक छोटी गावं, वाड्या वसलेल्या आहेत. या खडकांच्या देशातील राकट मावळा अशा छोट्या गावातून शतकानुशतक राहायला आणि आजही फारसा बदललेला नाही. परातेवाडीतील हा गोरे परिवार कुंडलिका सुळका चढणं हे जणू घरचंच कार्य असल्याप्रमाणे त्यांनी आम्हास मदत केली. खाली खोल दरीत भीरा पॉवर हाऊसचा जलाशय. दरीमध्ये उतरायच्या वाटेची ही सुरुवात, सावळ घाटाची ही सुरुवात. 2500 फूट जंगलातील वाटेवरून उतरत आम्ही कुंडलिका नदीच्या पात्रात उतरलो. उजवीकडे कुंडलिका सुळक्याचं पहिलं दर्शन. मागे सावळ घाटाकडे वळून पाहताना कुंडलिका नदीच्या उगमाजवळील हे पात्र, हे बेलाट कडे म्हणजे सह्याद्रीचं उग्र भीषण सौंदर्य. डोंगर कपारींच्या वळचणीला अजूनही घनदाट जंगल जीव मुठीत धरून शिल्लक आहेत. नदीचं अरुंद पात्र आणि यामुळेच या खडकाळ पात्रात एकुलत्या एक सपाट जागेवर आमचा बेस कॅम्प लागला. सकाळच्या उन्हात दिमाखात डोकं वर काढणारा कुंडलिका सुळका. अरे हो, आमची ओळख करून द्यायचीच राहिली. विकास भोंडवे आप्पा, विवेक मराठे घाऱ्या, स्वानंद जोशी उर्फ स्वानंद, चेतन पाटील बॉबी, सचिन भागवत सच्या, गिरीश चौधरी गिर्या, केदार दामले केद्या. 26 जानेवारी 1998 आम्ही पुण्याहून निघालो. स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात हा अजिंक्य सुळका चढण्याची मोहीम प्रजासत्ताक दिनाच्या शुभ दिवशी सुरू झाली. पुण्याच्या पश्चिमेला सुमारे 70 किलोमीटरवर असलेल्या डोंगरवाडी पर्यंत
बसनं प्रवास करून आम्ही परातेवाडीस पोहोचलो. सुमारे 5 तास अवघड सावळ घाटाची वाट उतरून आम्ही बेस कॅम्पला पोहोचलो. उरात धडकी भरवणारा अजिंक्य सुळका, उन्हात तळपणारा आग्नेय कडा आम्हाला खुणावत होता. 27ची सकाळ. चढाईच्या तयाऱ्या जोरात सुरू होत्या. एकीकडे दुर्दम्य इच्छाशक्ती तर दुसरीकडे विजयाबद्दल साशंकता. घनदाट जंगलातून वाट काढत आम्ही सुळक्याच्या पायथ्याकडे निघालो. दूर दिसणारा भिरा जलाशय, घाऱ्या आप्पा आणि सच्या. चढाईपूर्वी आरंभाचा नारळ फुटला. सुळक्याला नम्र अभिवादन करून 27च्या सकाळी 8 वाजता चढाई सुरुवात झाली. सुळक्याचा पायथा. पहिल्या 80 फुटाच्या टप्प्यावर आप्पा आणि बॉबी. मार्ग खडतर होता, कारण खडक ठिसूळ होता. 80 फुटांची मुक्त चढाई, पण इथे जरा जपूनच. निसटत्या दगडगोट्यांची एक छोटी माची. यावरून आम्ही 20 फूट उजवीकडे सरकलो. 50 फुटाची तिरकी उजवीकडे चढाई करून आम्ही घसरगुंडी लेजवर पोहोचलो. इथून खड्या चढाईला सुरुवात होणार होती. घसरगुंडीच्या पुढील सुमारे 50 फूट चढाईत प्रस्तरारोहणातील कृत्रिम साधनांचा वापर करावा लागला. सुमारे 120 फुटाची मजल आप्पा आणि बॉबीनं मारली. या टप्प्याचं नाव खड्डा लेज. 27 तारखेला खड्डा लेज पर्यंतचा मार्ग आदल्या दिवशी लावलेल्या दोराच्या साह्यानं घाऱ्या आणि स्वानंनं पार केला. दोरावरून चढत जाण्याच्या या तंत्राला जुमारिंग असं म्हणतात. इथून पुढील सुमारे 110 फुटांची चढाई संमिश्र होती. आघाडीच्या आरोहकाचा सुरक्षा दोर खाली असणाऱ्या साथीदाराच्या हातात असतो. अशा अवघड चढाईत अर्थातच वाकड्या पावलाला क्षमा नसते. आधार असतो तो खालील साथीदाराच्या हातातील आपल्या आयुष्याचा दोर. खडकावरील खाचा कंगोरे यांच्या आधारानं आरोहक इंच इंच लढवीत पुढे सरकतो. सोबत न्याव्या लागणाऱ्या साधन सामुग्रीचं वजन सहजपणे 5-6 किलो असू शकतं. मागे वळून खाली पाहताना पोटात खड्डा पाडणारी खोल दरी. खूप दूरवर उजव्या कोपऱ्यात ठिपक्या समान भासणारा बेस कॅम्प. हे म्हणा आम्ही सुमारे 400 फुटाची मजल मारली होती. आणि आता समोर ठाकला होता अंगावर येणारा कडा. या अंगावर येणाऱ्या कड्यानं आमची खऱ्या अर्थानं परीक्षा पाहिली. दर रात्री आम्ही बेस कॅम्पवर परतत असू. आदल्या दिवशी सोडलेल्या दोरांच्या साह्यानं जुमारिंग करत आम्ही कालचा टप्पा गाठत असू. 28 तारखेला आप्पा आणि घाऱ्या अंगावर येणाऱ्या कड्याच्या आव्हानाला भिडले. 1 पिटॉन, 6 बोल्ट आणि 5.5 तास अशी ही लढाई चालली. खिळ्याला लटकवलेल्या शिडीवर उभं राहून वरचा खिळा किंवा बोल्ट मारणं ही एक जीवावरची कसरत असते. अंगावर येणारा कडा पार करून 28 तारखेचा शेवटचा बोल्ट मारायला घाऱ्याला सुमारे 1.5 तास लागला. दुपारी 2 वाजता आप्पा अंगावर येणारा कडा पार करून वर पोचला. चढाईतील एक महत्वाचा अवघड टप्पा या 2 बहादरांनी पार केला होता. सुळक्याकडे दुरून पाहताना दिसणारा आमचा मार्ग. 80 फुटाचा टप्पा, घसरगुंडी लेज, खड्डा लेज
अंगावर येणारा कडा आणि आता शेवटचे 110 फूट उरले होते. महत्वाचा टप्पा सर झाल्याचा आनंद अवर्णनीय होता. अंगावर येणाऱ्या कड्याच्या माथ्यावर दोर लावून आम्ही मोठ्या मजेत खाली येण्यास निघालो. दोराच्या साह्यानं उभ्या कड्यावरून खाली उतरून येण्याच्या या तंत्राला रॅपलिंग असं म्हणतात. 2 दिवसांची अवघड चढाई उतरून यायला जेमतेम 1 तास पुरायचा. कुंडलिका नदीची हिरवीगार मखमली दरी, एक विहंगम दृश्य. खाली वळून पाहताना कधी कधी विश्वास बसत नसे की हेच आपण चढून आलो. 80 फुटाचा टप्पा पार करून आम्ही सुळक्याच्या पायथ्याशी आलो. 28ची संध्याकाळ. सुळका दिमाखातच उभा होता, पण आमचा आत्मविश्वास दुणावला होता. नोव्हेंबरमध्ये 8 दिवस झगडल्यानंतर अचानक आलेल्या पावसामुळे आम्हाला परत जावं लागलं होतं. या दुसऱ्या प्रयत्नाला आम्हाला सुमारे 100 किलो सामान लागलं. 700 फूट दोर, 25 बोल्ट, 40 कॅराबिनर्स, 10 पिटॉन, 5 मेखा, फ्रेंड्स, असं काय काय तरी. शांत संध्याकाळ. दुसऱ्या दिवशीच्या विजयाच्या अपेक्षेनं एक विलक्षण उत्साह. तसं पाहिलं तर आम्ही खूप थकलो होतो, पण त्या रात्री झोप कशी ती आलीच नाही. 29ची पहाट. उंचावलेल्या अपेक्षा, ताणलेली उत्सुकता. जुमारिंगच्या साह्यानं खालील 400 फुटाची चढाई करायला आम्ही निघालो. घसरगुंडी लेज, खड्डा लेज, अंगावर येणाऱ्या कड्याकडे निघालो. आप्पा, घाऱ्या आणि गिऱ्या ओव्हऱ्यांकडे निघाले. कड्याच्या माथ्यावर पोचताना आज आम्ही सारेच मोठ्या उत्साहात होतो. अंगावर येणाऱ्या कड्यावर काय असेल अशी एक उत्सुकता होती. काही नवीन अडचणी, घसरडे उतार, ठिसूळ खडक, काय असेल कुणास ठाऊक. उत्सुकता शिगेला पोहोचली. सुळक्याकडे पाहताना हे झाड दिसे. उंची 440 फूट. या झाडाच्या वर आणखी 110 फुटाचा टप्पा शिल्लक होता. या टप्प्याची सुरुवातच काटेरी निवडुंगातून वाट काढत करावी लागली. ध्येय आता खूप जवळ होतं, पण म्हणूनच जरा जपून. वाऱ्या पावसात या उंचीवर एकाकीपणे राहणाऱ्या या निवडुंगालाही बरं वाटत असावं. चढाईच्या मार्गात याचा आधार महत्वाचा होता. शेवटचे 40 फूट आणि अखेर फत्ते झाली. तारीख 29 जानेवारी 1998. घाऱ्या आणि आप्पा सुळक्याच्या माथ्यावर. तिरंगा आणि भगवा झळकले. गिऱ्या आणि आप्पा चेहऱ्यावरील आनंद लपवणं अशक्यच होतं. आजवर अजिंक्य कुंडलिका सुळका. प्रस्तरारोहण उंची 550 फूट. एकदा हुलकावणी दिलेली विजयश्री यावेळेस आम्ही खेचून आणली होती. दूर खाली दिसणारा बेस कॅम्प. भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात या यशाचं एक वेगळंच महत्व होतं. सुळक्याच्या माथ्यावरून निघायला तसा उशीरच झाला होता आणि आज आम्हाला सोबत होती निवडुंगाची.
बोचरे वारे, काकडवणारी थंडी. पण सोबतीला होता विजयाचा उबदार उन्माद. अपार थकवा, अपार आनंद. आजही झोप ती कशी येईच ना. आणि त्या चंदेरी रात्रीला स्वप्न पडू लागली.